गया येथे पिंडदान करण्याचे महत्त्व. गया येथे गयासूर नावाच्या राक्षसाला भगवान विष्णूने वर दिला, तू जनकल्याण लोकांचं उद्धार करशील. आणि हा राक्षस त्या ठिकाणी पाठीवर ब्रह्मदेवाने यज्ञ केल्यामुळं जमिनीत गाडला गेला आणि त्याच्यावर मोठी शिळा ठेवली. आणि त्या शिळेवर जर तुम्ही आपला पितृदोष मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी पिंडदान केले, पिंड त्या ठिकाणी त्या राक्षसाच्या शिळेवर ठेवला, तर स्वर्गात बसलेल्या आपल्या सगळ्या पितृलोकांना त्या ठिकाणी दोषमुक्त होतात, स्वर्गाची दारं त्यांना खुली होतात, अशी त्या ठिकाणी आख्यायिका आहे. या ठिकाणी नदी आहे फल्गू नावाची, आणि या नदीचं पाणी कधीही स्वच्छ नसतं, कारण त्या ठिकाणी सीतेनं त्याला शाप दिलेला आहे. ती नदी सीतेला त्या ठिकाणी खोटं बोललेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडापाशी सुद्धा एक पिंड ठेवला की स्वर्गाचं दार त्या ठिकाणी आपल्या पितरांना मुक्त होतं आहे. आणि त्या ठिकाणी आज गेल्यानंतर खूप श्रद्धाळू त्या स्थळावर आपल्या वडिलाचं पूर्वजांचं पिंडदान करण्यासाठी आलेली होती. त्याच ठिकाणी वयोवृद्ध होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता आणि प्रशासनानं सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे त्या ठिकाणी पिंडदान करण्याचं साहित्य त्या ठिकाणी सगळे म्हणजे साहित्य उपलब्ध आहे. लहान सहान मुलं त्या ठिकाणी साहित्य विक्रीसाठी बोलतात. ही प्रशासनाची उत्तम स्वच्छता. आमच्यासोबत हे आलेले सगळे पिंडदान करण्यासाठी आपल्या हिंगोली जिल्ह्यातले भाविक, आणि हीच ती फल्गू नदी. या फल्गू नदीला भाविक श्रद्धेनं नमस्कार करतात. पावसाळा असूनसुद्धा पाणी स्वच्छ नाही, आणि त्या नदीवरती श्रद्धेनं तिचा प्रणाम नमन करून काही भाविक त्या ठिकाणी स्नान करतात. स्वच्छता बघा या ठिकाणीच चांगल्या प्रकारे करतात. त्याचबरोबर या ठिकाणी शासनानं नवीन तंत्रज्ञानानुसार नदी स्वच्छ करण्याचं हे फल्गू नदी स्वच्छ करण्याचं यंत्र आणलेलं आहे. एवढा पावसाळा असूनसुद्धा पाणी त्या ठिकाणी उपलब्ध नसते, परंतु समोर त्या ठिकाणी थोडं पाणी अडल्यामुळं या ठिकाणी पाणी थांबलं होतं भाविकांना दर्शन घेण्यासाठी. पण हे पाणी कधीच स्वच्छ होत नाही. बघा, ही एक नैसर्गिक चमत्कार म्हणावं की काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी भाविक आपलं स्नान करीत होते. हे यंत्र त्या ठिकाणी नदी स्वच्छ करीत होतं. इतकं पवित्र स्थान आहे या बिहार राज्यामध्ये, आणि आज मला तिथं जाण्याचा योग आला, आणि मी माझ्या पूर्वजांचे सगळं पिंडदान त्या ठिकाणी केल्यानंतर हे अशा पद्धतीनं सगळे भाविक त्या ठिकाणी लाईनमध्ये उन्हामध्ये बसूनसुद्धा पिंडदान करण्याचे जे धार्मिक विधी आहे त्या ठिकाणी सगळेजण पार पाडतात. आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी आठवतात. आणि शेवटी मग आम्ही त्या फल्गू नदीचं दर्शन घेतलं. हे आमच्यासोबत आलेले सर्व भाविक महाराष्ट्रातील, हिंगोली जिल्ह्यातील आम्ही सगळेजण होतो. आम्ही या ठिकाणी माऊली यात्रा कंपनी, आमचे पुंजाजी महाराज यांच्या मार्गदर्शनात तिथपर्यंत गेलो आणि पिंडदान केलं, आणि पूर्वजांच्या ऋणातून मुक्त झालो. आणि त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण आपल्या या विधी धर्मातून, कर्मधर्मातून त्याला स्वर्गाची दारं मोकळी व्हावत. बघा, हे तरुण जोडपंसुद्धा त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचं त्या ठिकाणी हे करण्यासाठी आलेलं आहे. हे सगळे भाविक त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा पिंडदान करण्यासाठी आले, की ज्यांचा पितृदोष आमच्या येणाऱ्या पिढीला नको आणि येणारी पिढी सुख आणि समृद्धी नांदो. त्यांनीसुद्धा अशीच आईवडिलाची सेवा करू, असा या पवित्र गया तीर्थावर नक्कीच एक माणूस नवी ऊर्जा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातूनच एक आपल्या पूर्वजाप्रती प्रेम. जय हिंद.